दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराजांच्या दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आता येत्या 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीनिमित्त प्रत्येकालाच गुरुचरित्र पारायण हे करायचं आहे. मग आता गुरुचरित्र पारायण करायचं आहे म्हटल्यावर साधी सोपी पूजा मांडणी कशी करावी, तसेच कोणते नियम पाळावे. आता भरपूर महिलांना नियम बघूनच गुरुचरित्र पारायण हे करत नाही, पण अगदी साधे सोपे नियम पाळून तुम्ही गुरुचरित्र पारायण नक्कीच करू शकता. कारण की गुरुचरित्र पारायण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे, संकटे हे दूर होत असतात. या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधिव्याधी, आजार याच्या वाचनाने नष्ट होतात. याने मनुष्य दुःखमुक्त होतो. घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद, चैतन्य व प्रसन्नता देखील निर्माण होते. पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव देखील येतात. विशिष्ट समस्यांवर जसे लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव देखील आपल्याला मिळतो. आता आपल्या कुंडलीतील ग्रह, नक्षत्रे, पितृदोष, प्रारब्ध दोष यावरती गुरुचरित्र हा एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार देखील सांगतात. आता प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही देखील वेगवेगळी आहे, पण आपण जर संपूर्ण गुरुचरित्र पारायण पठण केलं तर त्याचे कित्येक पटीने पुण्यफळ हे आपल्याला मिळत असते. मग आता उद्यापासून दत्त जयंती सप्ताह आहे, तर आता उद्यापासून गुरुचरित्र पारायणाची मांडणी पहिल्या दिवशी कशी करावी, तसेच कोणते नियम पाळावे, काय करावे, काय करू नये याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. आता गुरुचरित्र पारायणाचे काय नियम आहेत ते देखील पुस्तकामध्ये दिलेले आहेत. श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध, मंत्ररूप, महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे. श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते, पण शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी काही नियम देखील तुम्ही पाळू शकता. श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी, कारण शुक्रवारी हा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे. पण आता अगदी आपण उद्यापासून गुरुचरित्र पारायणाला देखील सुरुवात करू शकतो, जेणेकरून दत्त जयंतीच्या दिवशी समाप्ती होईल. श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजेच 1 गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्वशीष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी. श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान करावे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परांना घेऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास काही हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ 1 धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर जाण्यास किंवा बाहेर खाण्यास काहीही हरकत नाही. आता अगदी तुम्ही बॅचलर असाल किंवा अगदी इतरही काही कारणे असतील आणि अशा वेळेस तुम्हाला अगदी घरी जेवण बनवता येत नसेल, तर मग अशा वेळेस तुम्ही बाहेर जेवण करू शकता. पण आपण जे काही बाहेरून जेवण करणार आहोत तर त्याचे आपल्याला पैसे द्यायचे आहे आणि तेव्हाच ते जेवण करायचे आहे, विशेषतः पुरुष मंडळींच्या बाबतीत. आता श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हातानेच दाढी करावी. तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्याचे पालन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर मृत शौच आले किंवा जनन शौच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्या कोणाकडून पूर्ण करून घ्यावे, अर्धवट सोडू नये. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळीविषयक असौच सांभाळावे. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे. आता इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आपण जेव्हा गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करणार आहोत
तर त्या अगोदर देखील आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. अगदी बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये गोमूत्र हे शिंपडायचंच आहे. तसेच आपण जेव्हा पूजा मांडणी करायला घेऊ तेव्हा देखील जी काही वस्तू आपण आणलेल्या असतील, नारळ असेल, विड्याची पानं असतील, फुले असतील, तर त्यावरती देखील आपण गोमूत्र हे शिंपडायचं आहे. कारण की या सर्व वस्तू आपण दुसऱ्या व्यक्तीकडून आणलेल्या असतात आणि त्या वस्तूंना अनेकांचे हात देखील लागलेले असतात. त्यामुळे काहींना अगदी सूतक असते किंवा काहींना मासिक धर्म असतो. या कारणामुळे आपण पहिल्यांदा गोमूत्र शिंपडायचं आहे आणि मगच अशा वस्तू आपण घ्यायच्या आहे. आता या सर्व पूजेच्या वस्तूंवरती देखील आपण गोमूत्र शिंपडायचं आहे. तसेच पूजेची जी काही खालची जागा आहे तिथे देखील आपण गोमूत्र शिंपडायचं आहे आणि त्यानंतरच आपण पूजेला सुरुवात करायची आहे. तसेच आता आपण गुरुचरित्र पारायणाचे जेवढे पण 7 दिवस आहे तर या दिवसांमध्ये घरामध्ये देखील आपण गोमूत्र शिंपडायचं आहे. अगदी रोज गोमूत्र शिंपडावं किंवा अगदी घरामध्ये कोणतीही व्यक्ती जर येऊन गेली तरी पण आपण गोमूत्र हे शिंपडायचंच आहे. याची आपण काळजी घ्यायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये देखील सकारात्मकता राहते व नकारात्मकता ही आपल्या घरापासून दूर राहते. तसेच सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे. आता गुरुचरित्राच्या पोथीस आपण नैवेद्य दाखवायचा आहे. म्हणजे कोणता नैवेद्य दाखवायचा आहे तर तुम्ही जे काही जेवण करणार असाल, अगदी कोणतीही भाजी असो, बटाट्याची भाजी असो किंवा इतर कोणतीही भाजी असो, तर तो नैवेद्य जरी आपण दाखवला तरी पण चालेल. अगदी रोजच नवीन बनवायचं असंही काही नाही. फक्त तुम्ही जे काही घरामध्ये बनवता तर तो नैवेद्य आपण श्री गुरुचरित्राच्या ग्रंथाच्या पोथीस दाखवायचा आहे. फक्त कांदा लसूण याचा समावेश नसावा याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वापार पद्धत. पहिला दिवस अध्याय 1 ते 9, दुसरा दिवस अध्याय 10 ते 21, तिसरा दिवस अध्याय 22 ते 29, चौथा दिवस अध्याय 30 ते 35, पाचवा दिवस अध्याय 37 ते 38, सहावा दिवस अध्याय 39 ते 43 आणि सातवा दिवस अध्याय 44 ते 53. श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करायचा असतो. परंतु 21 दिवसात 3 पारायण, 49 दिवसात 7 पारायण करण्याच्या देखील पद्धती आहे. 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावे. सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथाकरता नैवेद्य मांडावा. ग्रंथाचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे. आता जेव्हा आपलं उद्यापन असतं तेव्हा देखील आपण सात्विकच अन्न घरामध्ये बनवायचं आहे. मग तुम्ही अगदी पुरणपोळीचा नैवेद्य बनवू शकता किंवा इतर कोणताही नैवेद्य बनवला तरी पण चालेल. पण आपण शक्यतो घेवड्याची भाजी, तसेच बेसन पिठाचे लाडू, पुरणपोळी यापैकी एक तरी वस्तू आपण जेव्हा आपलं उद्यापन असतं तर तेव्हा आवर्जून बनवायचे आहे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नये. मग आता तुम्ही कोणतीही नित्यसेवा करत असाल, स्वामी चरित्र सारामृतचं पठण करत असाल किंवा इतर कोणतीही सेवा करत असाल तर त्यामध्ये आपल्याला खंड पडू द्यायचा नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. श्री गुरुचरित्र 3 दिवसीय वाचू नये. 1 दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे. वैयक्तिक पारायण 7 दिवसांचे असावे. श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो. हे या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे. दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, असाध्य आजार झालेल्यांना, जारण मारण, भानामती इत्यादींनी ग्रस्त झालेल्यांना, पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र हे एकमेव साधन आहे. श्री गुरुचरित्र हे हवनयुक्तही करता येते. त्यासाठी घरात तात्पुरते विटांचे कुंड बनवून त्यात गहू, तांदूळ, साखर, तेल व तूप असे एकत्र करून हवी द्रव्याने प्रत्येक ओवी स्वाहा म्हणून स्वाहाकार करावा. अति आजारासाठी नाडीवर देखील श्री गुरुचरित्र वाचता येते. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्र पारायणाची मांडणी आपण कशी करायची आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ही मांडणी करू शकता. आपल्याला ज्या काही वस्तू लागणार आहे तर त्या वस्तू तुम्ही अगोदरच्या दिवशीच आणून ठेवायच्या आहे. तर आपण पहिल्यांदा एक पाट खाली ठेवायचा आहे. पाट ठेवू शकता किंवा चौरंग ठेवला तरी पण चालेल. त्यावरती आपण लाल रंगाचं वस्त्र हे टाकायचं आहे. अगदी लाल रंगाचं, अगदी पिवळ्या रंगाचं किंवा केशरी रंगाचं वस्त्र देखील तुम्ही नक्कीच टाकू शकता. त्यानंतर अगदी कडेने तुम्ही रांगोळी काढू शकता किंवा अगदी फुलांनी सजावट देखील करू शकता. आता प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते तर त्या पद्धतीने तुम्ही सजावट ही करायची आहे. तर पहिल्यांदा आपण लाल रंगाचा कपडा चौरंगावरती किंवा पाटावरती टाकल्यानंतर पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आता तुम्ही एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये अखंड तांदूळ टाकावे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपण दिवा ठेवायचा आहे.
अगदी तुम्ही अखंड दिवा देखील प्रज्वलित करू शकता किंवा अगदी तुम्ही जेव्हा पारायण करत असाल तर तेव्हा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे. दिव्याला देखील आपण हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे. त्यानंतर आता दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपण कलशाची पूजा करायची आहे. आता एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे, तर त्यामध्ये शुद्ध जल टाकायचं आहे. 2 थेंब गंगाजल देखील त्या पाण्यामध्ये टाकावं. त्यानंतर आपण त्या पाण्यामध्ये एक सुपारी टाकायची आहे. एक रुपयाचं नाणं देखील टाकायचं आहे. आता ही 1 रुपयाचं नाणं जेव्हा आपले गुरुचरित्र पारायण होईल, उद्यापन असेल तर उद्यापन झाल्यानंतर त्यानंतर आपण ते 1 रुपयाचं नाणं आपण आपल्या पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये सांभाळून ठेवायचं आहे. यामुळे आपली धनप्राप्तीची इच्छा पूर्ण होते व आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता ही कधीही भासत नाही. आता आपण 1 रुपयाचं नाणं, सुपारी टाकलेली आहे, हळदी कुंकू देखील टाकायचं आहे. त्यामध्ये आपण एक फूल देखील टाकायचं आहे. त्यानंतर आपण विड्याची पाने ही या कलशावरती मांडायची आहे. विड्याची पाने नसतील तर आंब्याची पाने घेतली तरी पण चालेल. त्यानंतर एक नारळ घ्यायचा आहे. नारळ हा पाण्याने संपूर्ण भरलेला असावा, असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे. नारळाला देखील हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे. आता जेव्हा आपलं गुरुचरित्र पारायण करून होईल त्यानंतर हा नारळ आपण आपल्या घरामध्ये बांधायचा आहे. लाल रंगाच्या कपड्यामध्ये आपण हा नारळ बांधायचा आहे. यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येत नाही. तसेच कोणताही आपल्याला दोष लागलेला असेल तर तो दोष देखील दूर होतो व आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येत असते. त्यानंतर या कलशाला देखील आपण हळदी कुंकू लावायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपण एक विड्याचं पान घ्यायचं आहे. आता या विड्याच्या पानावरती आपण थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं आणि त्यावरती आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे. आता ही सुपारी साक्षात श्री गणपती बाप्पांचे प्रतीक आहे. ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत आपण त्या सुपारीला हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर आणखीन एक विड्याचं पान घ्यायचं आहे. त्यावरती अखंड तांदूळ ठेवावे आणि त्यावरती तुम्ही फळं ठेवायची आहे. आता अगदी 5 फळे देखील ठेवू शकता किंवा अगदी 1 फळ ठेवलं तरी पण चालेल. त्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर स्वामी महाराजांना अभिषेक करायचा आहे किंवा अगदी तुम्ही फोटो देखील वापरू शकता. दत्त महाराजांचा फोटो असेल, स्वामी महाराजांचा फोटो असेल तर तो फोटो जरी पूजेसाठी घेतला तरी पण चालेल. फोटो असेल तर फोटोला देखील आपण रोज फुलांची माळ ही अर्पण करायची आहे. स्वामी महाराजांना चंदन लावायचं आहे. तसेच त्यांना हिना अत्तर हे अत्यंत प्रिय आहे. हिना अत्तर देखील आपण त्यांना लावायचं आहे. आता स्वामी महाराजांची आपण मूर्ती ही स्थापन केलेली आहे. त्यानंतर आपण खडी साखर ठेवायची आहे. खडी साखर नसेल तर तुम्ही साखर ठेवली तरी पण चालेल. फक्त आपण नैवेद्य आवर्जून ठेवायचाच आहे. तसेच रोज जे काही आपण घरामध्ये बनवत असतो तर तो नैवेद्य आपण आवर्जून ठेवावा. फक्त नैवेद्य हा सात्विक असावा याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर गुरुचरित्र पारायण हा ग्रंथ घ्यायचा आहे. आता गुरुचरित्र पारायण ग्रंथ घेतल्यानंतर त्यासाठी सेपरेट आपण लाल रंगाचा किंवा केशरी रंगाचा कपडा घ्यायचा आहे. गुरुचरित्र ग्रंथ हा खूप पवित्र आहे. त्यामुळे हा ग्रंथ आपल्याला नंतर ठेवण्यासाठी तुम्ही लाल रंगाचा किंवा केशरी रंगाचा कपडा हा आवर्जून घ्यायचा आहे. तसेच आपण गुरुचरित्र ग्रंथाला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. संकल्प करून देखील ही सेवा करू शकता किंवा अगदी काही संकल्प नाही केला तरी पण नुसते आपण गुरुचरित्र पारायण केले तरी पण आपल्याला दत्तगुरूंचा, स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होत असतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.